किती रे टेन्शन देवा. अरे तुमच्या बापाचं नाही आहे पुणे, समजलं ना. तर आणि तो जास्त अजून तो म्हणजे खचून गेला तो. हॅलो, कशा आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर थंबनेल बघितला असेलच, रात्री मी 12 वाजता हा ब्लॉग सुरू करते. कारणही तसंच आहे, घर रिकामा करायचं आहे मला आता. हो, खरं सांगते मी. तर आता ह्या ज्या सगळ्या ट्रॉल्या आहे ना, यात भरपूर सारं सामान आहे माझं. आता हे सगळं मी काढणार आहे तुमच्यासमोर. आणि म्हटलं तसं मला व्हिडिओ नव्हता बनवायचा, पण आलं डोक्यात, म्हटलं चला व्हिडिओ पण बनवू आणि तुमच्यासोबत माझा हा रुटीन पण मी शेअर करा. तसा हा डेली रुटीनच समजा माझा, बरं का. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच डेली रुटीन बघायला भेटणार आहे आजच्या व्हिडिओत. तर घर का खाली करते मी, तर ॲक्च्युली काय झालं ना, तुम्ही मला सगळ्यांनी मध्यंतरी मी व्हिडिओ लाईव्हला आलते का व्हिडिओ बनवला होता, भरपूर सारे औषध दिले मला कॉक्रोचसाठी, पण त्याचा मला काही फायदा झाला नाही. मी अक्षरशः वैतागलेली आहे, इतके कॉक्रोच. तुम्हाला सांगते, सकाळी असं उठलं ना, आता अर्धा तास जरी आम्ही किचनमध्ये नसलो ना, शांत असलं का सगळे कॉक्रोच सगळे बाहेर अशी भिंतीवर चालतात. तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये, मी त्याचा व्हिडिओ घेऊन ठेवलेला आहे, पुढे दाखवते व्हिडिओमध्ये तुम्हाला. त्याच्यामुळेच घर खाली करते. सांगते मी तुम्हाला, थांबा, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला आलं असेल टेन्शन, आताच झालं 2 महिने आलेलं येऊन या घरामध्ये आणि एवढा पसरा कुठे घेऊन चालली. सांगते तुम्हाला, थांबा. तर हां, तर तो व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला भेटेलच की अशी भिंतीवर असे मुंग्यासारखे कॉक्रोच, जसं काही मुंग्या चालल्या एवढं कॉक्रोच. आणि असे मी वैतागली आहे अक्षरशः. मला सगळं इतकं क्लीन करून रात्री झोपावं लागत. आणि इकडे बघा, मी आता हे सगळी एवढी भांडी घासली आहे, हे दिसतंय लांबून थोडीशी, पण खूप भांडी आहे ती. हे सगळं आवरलं आहे स्वच्छ. खाली फरशी थोडीशी पुसून घेतली आहे. रोजचं माझं आहे, रात्रीचे 12-1 जरी वाजला तरी मला आवरून झोपावं लागतं सगळं. कारण ते कॉक्रोचने मला परेशान केलेल्यांचे. कॉक्रोच हे एक दलिंद्री असते, कॉक्रोच घरात नाही पाहिजे. माझं जर स्वतःचं घर असलं असतं नाही, मी या ट्रॉल्या कधीच ठेवल्या नसते. आणि त्या ट्रॉल्या मला नको म्हणून मी तिकडे ती रॅक लावली. इकडे बघा, तुम्हाला दाखवते, थांबा. तुम्हाला तर माहितीच आहे ना. इथं बघा, ही रॅक लावली. कारण म्हटलं आपण ग्लास घेतला आणि ते गेली तोंडामध्ये धुरल. ते माझा नवरा काय म्हटलं आल्या आल्या, इथं कशाला ती रॅक घेते, ते ही ट्रॉली आहे ना, तुला तर लय हाऊस होती, ट्रॉलीमध्ये ठेव सगळे भांडे. आणि त्यात जर ठेवली असती तर ते समजा ग्लास काढला, पाणी घेतलं, गेलं का कॉक्रोच. त्याच्यामुळे मी म्हटलं का मी त्याच्यात ठेवणार नाही म्हणते. अहो, मी आले तेव्हा इतके कॉक्रोच, इतकं घाण होतं त्या ट्रॉलीमध्ये. मी नाही दाखवलं तुम्हाला, नाही का, काही म्हणजे एखाद्याला कसं क्लिअर्स वाटते, नाही का, दाखवलं नाही मी. म्हणून ती रॅक घेतली मी, लगेच मागवली. आली तिकडे नाही बरं का, त्या साईडला नाही आहे कॉक्रोच, फक्त किचनमध्ये आणि बाथरूममध्ये पण आता झालेले सुरू. हां, तर असो, सांगते मुद्दाम काय मी घर कावर खाली करते. तर मी घर नाही खाली करत आहे. हे जे सगळं काढायचं सामान आता, तर रात्रीचे 12 वाजले आहे. लाडू झोपली आहे. सकाळी तिला सकाळी मी 9ला शाळेत सोडणार. हां, मग सकाळी 9:30 वाजता अर्बनमधून मी अपॉइंटमेंट घेतलेली आहे पेस्ट कंट्रोलसाठी. मग तो 9:30ला येणार आहे. 9ला लाडूला शाळेत सोडते. तो आला का तुम्हाला दाखवते कसं आम्ही केलं आहे पेस्ट कंट्रोल. आणि त्याच्यानं मी मेडची अपॉइंटमेंट घेतली आहे 2 वाजताची. कारण की ते ना, हे सगळं धुवून लावावं लागणार ना, माझ्या त्याने होणार नाही बाबा तेवढं. तर त्याच्यामुळं त्यांची अपॉइंटमेंट घेतली आहे मी 2ची. मग सगळं काही व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच तुम्हाला. त्याला सकाळी कधी होणार लाडूची शाळा, तिचा टिफिन, तिला पाठवायचं, लय गडबड आहे माझ्या भागच. खरं, चला पहिले कामं करून घेऊ. चला, येता का मला मदत करायला? चला या मदत करायला. कमेंट करा, कमेंट करा, तुमची मला मदत होईल तेवढी. छान छान कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि हां, हाईप असतं ना ते पॉईंट, तेही द्यायला मला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर मला आत्तापर्यंत इन्स्टाला फॉलो नसेल केलं, अनु पुणेकर, मला ना घरात सगळे अनु म्हणतात, त्याच्यामुळे मी माझ्या इन्स्टाचं नाव अनु, पहिले दुसरं होतं जे चॅनलचं आहे तेच इन्स्टाचं होतं, पण मी आता काय केलं, वेगळं केलं आहे, म्हणजे नाव अनु पुणेकर केलेलं आहे. तर मला इन्स्टाला फॉलो करा. मी तिकडे पण टाकते व्हिडिओ. कधी इकडे टाकले नाही ना यूट्यूबला, तर इन्स्टाला टाकते मी व्हिडिओ. तर मग पटापट जावा आणि अनु पुणेकर सर्च करा, मीच दिसणार. नाहीतर मग माझ्या ह्या व्हिडिओच्या खाली मी लिंक दिलेली आहे माझ्या इन्स्टाची. हां, तर मग तिथून तुम्ही मला फॉलो करा. ठीक आहे, चला मग या आता आपण पटापट आवरूया. पोर आवडते ना, माझं साईडवर असताना मॅगी घेऊन ठेवली होती मी, त्यांना खूप आवडती. 1 पॅकेट राहिलेले. मी जास्त काही नाही बघा, हे पूर्ण रिकाम आहे. मी जास्त ठेवलेलंच नाही सामान त्याच्यामध्ये. तुम्हाला दाखवते, थांबा. तर याच्यामध्ये काय ठेवलं, सगळे हे ट्रॉली बघा.
सामान सगळं काढताना मी थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे इथं. तर इकडे बघा, असं वाटतं की किती पटापटा मी कामं करते आहे. पण हा व्हिडिओ आहे ना जवळजवळ 1 तास चालू होता. म्हणजे मी जवळजवळ 1 तास हे काम करत होते मी, सगळं सामान खाली करायचं. असं दिसताना किती सोपं वाटतं, पण हे खूप मेहनत आहे. खूप मला त्रास झाला आहे सगळं करायला. सगळं अख्खं किचन मी रिकामं केलं अक्षरशः. तर बघा आता इकडे आणि राहा व्हिडिओमध्ये, ठीक आहे. तर चला मग. तर आता झालं आहे माझं सगळं सामान मी बाहेर काढलं आहे. बाकी आहे ते उद्या सकाळी करल, कारण की उद्या सकाळी मला टिफिन पण बनवायचं आहे ना. तर काही सामान ठेवलं आहे मी आणि ते तर मी आता हात धुवून वगैरे घेते मी. तर आता रात्रीचा 1 वाजला आहे. सगळं बाहेर काढलं आहे, थोडं थोडं आहे ते उद्या सकाळी काढल. आता मी माझी मेडिसिन खाते आणि झोपते, कारण की मला सकाळीच उठायचं आहे. माझ्या मेडिसिनचं पाऊच इकडं बघा. पेन किलर बऱ्याचशा मेडिसिन मला खावं लागतात रात्रीच्या. तर मी मेडिसिन खाते. पेन किलर खाल्ली तर उद्या काम होईल, तर काहीच काम नाही व्हायचं. आता तुम्ही पण झोपा, मी पण झोपते आणि याच्या पुढे सुरू होते दुसऱ्या दिवशीचा डे 2. तर बघा. शुभ सकाळ, कशा आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. हिला उठवणं म्हणजे मला खूप टफचं काम आहे. उठ 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 बेटा, स्कूल नहीं जाना। उठो 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 उठो. ऐसे नहीं करते बेटा, आप कल भी स्कूल नहीं गई थी. मैं स्कूल नहीं जाना तो लगता है। नहीं डर, कोई भी बात नहीं, डरने की बात नहीं बेटा. उठो, ऐसे नहीं करते, ऐसे नहीं करते बेटा. उठो. मैंने आपको कितना जल्दी से सुलाया था कल. सोना है, सो गई मैं अभी। और उठो बेटा. कले हुए अच्छा कोई बात नहीं बेटा, कोई डरने की जरूरत नहीं है. सारी चीजें अच्छी हैं, कोई कुछ नहीं बोलता, सब खेलता है. जाओ लेकर जाओ जल्दी. उठो. बात रोने का नहीं बेटा. नहीं जाना होता है, स्कूल जाना होता है. रोने का नहीं. आप मेरी बाहर हो बेटी. बेटा आपको डॉक्टर बनना है बेटा. नहीं, मुझे डॉक्टर ले बनना। लाडो को झाड़ू वाली बनना है. नहीं, मैं झाड़ू वाली भी नहीं बनूंगी. तो क्या बनोगी? क्या बनोगी? मैं कुछ भी नहीं बनूंगी, मैं ऐसी ही रहूंगी. ऐसे ही रहोगी. हॅलो, शुभ सकाळ, कशा आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता सकाळचे 7:30 वाजले आहे आणि माझं आवरलं आहे ब्रश, आंघोळ. लवकर लवकर आज सगळं आवरलं आहे. आता लाडूचा टिफिन बनवते आणि तिला शाळेत पोहोच करते. टाईम आहे तसं शाळेला. तिला अजून तयार करायचं, आवरायचं, दूध पाजायचं, तिला भरपूर सारी कामं आहेत. तर चला मग राहा व्हिडिओमध्ये. हां, तर इकडे सकाळी उठल्या उठल्या मी सर्वात आधी पाणी गरम करत असते. माझा हा डेलीचा रुटीन आहे. पाणी सकाळी सकाळी गरम करून मी पित असते 1 तांब्या भरून. त्याच्यानंतर बाकीचे कामं सगळी. रात्री सगळा इकडे पसारा ठेवला बघा या बोळीत. दिसलं का? सगळं इथे काढून ठेवलं. आणि मला इथं एक पिंपल्स आलाय, दिसतोय ना? हात नाही लावायचा. आणि 1 मिनिट थांबा. इकडे बघा, हे ब्लाऊज आहे, रेडीमेड ब्लाऊज आहे. मी याची लिंक देईल तुम्हाला व्हिडिओच्या खाली. तर मला कालच आलेलं आहे फ्लिपकार्टवरनं. मी मागवलं आहे, कारण की मला ना साड्या दाखवल्या जातात ना, मग त्याच्यावर ब्लाऊज नसतं ना, म्हणून मी मागवलं आहे. हे बघा, खूप खूप छान आहे. इकडे बघा, आणि ह्याच्यामध्ये भरपूर कलर आहे. आणि मागचा गळा पण खूप छान आहे. ठीक आहे, असं खूप सुंदर आहे. याच्यामधला रेड कलर पण खूप छान होता, पण मी हा घेतला कारण की हा सगळ्या याच्यावर चालणार ना, त्याच्यामुळे हा व्हाईट घेतला. काहीतरी 400 ते 450 रुपयाचा आहे हा. बघा, हे बघा, क्लोज करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. है ना, छान आहे ना? तर त्याला सकाळी सकाळी तुम्हाला हे पण दाखवून दिलं. इकडे बघा, इकडे बघा
कशी नहीं नहीं मुंह पे तंदी लगी। नहीं लगेगी मैं हूँ ना। चलो चलो अरे मैं हूँ ना, चलो ना मैं हूँ, चलो चलो चलो। अरे थोड़ा सा ब्रश करेंगे। अच्छा नहीं बेटा ब्रश करके आएंगे, चलो ना। मुझे नहीं जाना ब्रश करने, क्यों ना हे असं असते बघा इतका मुश्किल आहे हिला तयार करणं पाठवणं, मला खूप मुश्किल आहे हिच्यासाठी। मला उचलत नाही ग लाडू, चल ग प्लीज। तुमच्या घरात आहे का असं अशी पोरं? चलो चलो अरे फिर तुमको भूख लग जाएगी ना। हेलो कैसा तुम्ही ये मला तो लाडू आली आहे रेडी, इकडे बघा चला। हाँ स्कूल नहीं जाऊंगी मैं। चलो चश्मा पहनो। नहीं स्कूल नहीं जाना। अरे बेटा चलो चलिए स्कूल नहीं जाना है। चलिए बाहर निकलो, चलो चलो बाहर निकलो। हॅलो तर चला आता आम्ही निघालो स्कूलला, चला। नहीं स्कूल नहीं जाना। नहीं चल चल चलिए। मम्मी भी स्कूल नहीं जाऊंगी। अब कितनी बार रोएगी स्कूल नहीं जाएगी? जा अभी आ गए हम लोग नीचे, चलिए। लाडू गेली आहे रडली चला चला। किती गडबड सकाळी सकाळी असते रोजची, त्यात ते मी व्हिडिओ बनवते, एडिट करते, टाइम भेटत नाही म्हणून रोज व्हिडिओ येत नाही। तुम्ही बघता ना दिसायला खूप सोपं वाटतं पण प्रत्यक्षात खूप अवघड आहे सगळ्या गोष्टी। चला पेस्ट कंट्रोलरचा फोन आला, तो 10 मिनिटांमध्ये येतोय। थोडासा चहा ठेवला, आता हे सगळं आहे ना खाण्याचं आयटम आहे ना सगळं तेल वगैरे हे सगळंच बाहेर काढते नाही तर वास लागायचा। इथे टेन्शन वा बेल वाजली, चहा घेतला, तो आला। तर आता आले आहे हे आणि आता होईलच पेस्ट कंट्रोल। आणि इकडे सगळं सामान मी बघा असं बाहेर ठेवलं आहे। माझे मिस्टर जाऊन पलीकडच्या रूममध्ये झोपलेले आहेत आणि इकडे सगळं हे सामान सगळं मी बाहेर डायनिंग टेबलवर ठेवलं आहे सगळं सामान। मग नंतर मावशी आल्या का त्या करतील सगळं काम। आणि इतका डेंजर याचा वास येत होता ना, मला अक्षरशः कसं तरी व्हायला लागलं होतं मला याच्या वासाने। मला एक सांगा, तुम्ही जर कोणी पेस्ट कंट्रोल केले असेल तर मला एक सांगा, कमेंट नक्की करा। कारण की मी फर्स्ट टाइम करते आणि ह्या काकांचं असं म्हणणं होतं की 3 महिन्यानंतर परत कॉकरोच होतात। असं तर नाही व्हायला पाहिजे ना, 2-2, 3-3 वर्ष लोकांच्या घरी होत नाही एकदा पेस्ट कंट्रोल केल्यावर। माझ्या माहेरी केलं होतं मी एकदा पेस्ट कंट्रोल असंच, तर सगळं गेलं होतं, नाही आले 2-3 वर्ष तर झालंच नाही काहीच। पण हे असं म्हणताय की नाही 2-3 महिन्यानंतर होणार म्हणे परत। तर तुम्ही जर केलं असेल पेस्ट कंट्रोल तर मला नक्की कमेंट करून सांगा। तर आणि मी ते सगळं बाहेर पण लावून घेतलं आहे आणि आता बाथरूमला पण लावलं आहे। कसले मरतंय कॉकरोच। कर दिया हर जगह कर दिया। इकडे बघा त्याला येडेवाणी झाले, काय झाले मला बघा, त्याला चक्कर येते। तर आता वाजले आहे 12:30, शाळा सुटली असेल लाडूची, तिला चालली आहे मी घ्यायला। झोपले होते, मला इथंच पडल्या झोप लागले कारण ते म्हणले होते किचन यूज करू नका 2 तास, तर 2 तास झालेले आहे। 9:30ला केलं तर पेस्ट कंट्रोल, आता 12:30 वाजले आहे। शाळा सुटली असेल तिला घेऊन येते, स्वयंपाक वगैरे काहीच नाही, आता थोडंसं बाहेरून काहीतरी ऑर्डर करून खाऊ आम्ही। ठीक आहे आज काहीच नाही बनवणार। आणि आता अर्धा तासाने त्या ॲपवरनं मी ऑर्डर केलेले आहेत ना, बुकिंग केलेली आहे ना अपॉइंटमेंट, त्या मावशी सगळ्या येतील। सगळं तसंच पडलेलं आहे सामान, मी काहीच नाही केलं। हे बघा इकडं बघा तसंच ठेवलेलं आहे बघा, गेलेच नाही मी तिकडे किचनमध्ये। ते वास आणि मला ना कसं तरी व्हायला लागलं, खूप डेंजर वास आहे बाबा, कसं तरी होतं। मग इथं झोपून घेतलं मी थोड्या वेळ। तर चला आता मी लाडूला घेऊन येते शाळेतनं, चला। चलो गाड़ी पे बैठो। नो अलाउड डायपर। चूचू का डायपर नो अलाउड। क्या? चूचू का डायपर नो अलाउड। ओह नो अलाउड। नहीं। अच्छा चूचू का डायपर नो। आ गए हम घर, चलो।
वाव वाव, मेरा बच्चा रे, मेरा बच्चा, बाप रे बाप। अच्छा लगा ना? किचन में मत जाना, किचन में मत जाना, किचन में नहीं जाना, बहुत गंदा है आज किचन। दुपारचे 2 वाजले आहे आणि आता हे आले आहेत। आता हे सगळं साफसफाई करून घेते या मावशी। ये इकडं, रुके, मैं उनको काम दिखाती हूँ बेटा 5 मिनट। आणि हे सगळं ट्रॉल्या हे सगळं पुसून घ्यायचंय। हां, कपडा बालती बाथरूममध्ये आहे। चला मी तुम्हाला दाखवते। ही बादली घ्या निळ्या कलरची। हां हां, सगळं बाहेर काढा। अच्छा, ती नाही निघत वाटतं, हे ना अशी वरती काढावं लागेल, त्याचं पण काढून टाका। तर इकडे बघा कसे मरून पडले आहे सगळे झुरळं, बापरे किती होते बघा। काय बाहेर पडून काय काढून ते। मेन सफाई आता सुरू झालेली आहे, आवरायची। ते लावून मारून गेले आहेत, कसले झुरळं होते बापरे। बघा ना किती स्वच्छ आवरलंय तिने, बघा पूर्ण आतमध्ये घुसून घुसून पुसले तिने सगळं। आणि इकडे बघा आता ट्रॉल्या हे सगळं ती धुवून घेते। इकडे आम्ही आज केला आहे दुपारी पिझ्झा ऑर्डर, कारण की स्वयंपाक नाही बनवलेला। बैठो बेटा, आप चेयर पे बैठिए, आइए। बैठूंगी ना, हाँ बैठिए ना। हाँ, ये क्रंची वाला है, लीजिए। पापा आप, ठंडा हो जाएगा बाद में, कैसे खा सकते हैं। दोनों क्रंच वाला है। और काय म्हणते, हां ते सामान ठेव तिकडं, तिथं ठेवून दे सामान। सगळं घर असं मस्त स्वच्छ झालेलं आहे। इकडे उड्या मारती लाडो, हे बघा कशा मारती बघा आता उड्या। ओयो ओयो, पार आमचा सोफा तिने ट्रॅम्पलिंग करून ठेवलेला आहे। कोलकात्याला ट्रॅम्पलिंग होतं ना उड्या मारायचं, तिने सगळं इथं करून ते सोफ्याचं वाट लावून टाकली बघा। इथं ठोकायचं आहे का व्हिडिओमध्ये, आहे ना? तर आता दुपारचे 4 वाजले आहे, आत्ताशी कामं आवरले आहे। रात्री 12 वाजल्यापासून माझं चालू होतं, आत्ताशी आवरलं आहे। तरी आज स्वयंपाक नाही काय नाही, घरामध्ये पिझ्झा मागवायला बाहेर ना, आता स्वयंपाक करते। सगळी भांडे वगैरे धुवून लावली आहे। आणि ना तिचे 2 तास आहे ना माझे आवरण्यामध्येच गेले, किचनचं हे झाडून पुसून घेण्यामध्ये, त्याच्यातच 2 तास संपले। मग आता माझे बाथरूम राहिले धुवायचे, कारण की बाथरूममध्ये पण पेस्ट कंट्रोल करतं, पण तिच्यात ते तासावर त्यांचं ते टायमिंग असतो, त्या टायमिंगला OTP येणार, मग त्यांची लगेच ॲडजस्ट होणार। तर मग आता दुसरं बुक केलं आहे मी, 5 वाजताची बुकिंग आहे, बाथरूम धुवायला येणार आहे। तर असो, ठीक आहे, खूप मोठा व्हिडिओ होतो आहे। आणि आता बघूया कॉक्रोच जातात का नाही, शेवटचा फायनली उपचार केला आहे मी, जातात का नाही। आता काय करणार, आता ते नको नको झाले मला ते कोलकात्याला नव्हतं असं माहिती आहे का, ते ट्रॉल्या ते आता मी घर जेव्हा माझं स्वतःचं असेलच ना, तेव्हा मी कधीच लावणार नाही। ट्रॉली कधीच सक्सेस होत नाही किचनच्या, ते होतातच, कारण की आपण भांडे धुतो त्यात पाणी पडतं खाली, हो की नाही। आणि इथे ना माझ्या आधी ना बॅचलर मुलं राहायची, त्यांनी सगळं घाण करून ठेवलेलं आहे त्या मुलांनी, त्याच्यामुळे ते एवढं फॅमिली असले तर तेवढं नसं झालं घाण। असं हा आता माझा डेली रुटीनचा भाग होता माझ्या लाईफचा। आणि असे भरपूर काही विषय आहे ते मला तुमच्या संगत बोलायचे आहेत, कारण की तुम्ही मला आत्तापर्यंत माझी जर्नी बघितली आहे एवढ्या वर्ष 1.5 वर्षामध्ये, की मी ह्याच्या आधीचं तुम्हाला माहीत नाही आहे, पण ह्याच्या आधी पण मी भरपूर काही केलेल्या गोष्टी आहेत त्या मी कधी बोलत नाही। पण आता कसं यूट्यूब आल्यामुळे मला एक माझं मत मांडायचं मला एक हे भेटलेलं आहे, मी यूट्यूबला मांडू शकते। आणि मी बोलणार, मला बोलण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, मी बोलणार, माझं चॅनल आहे, जे माझ्या लाईफमध्ये घडते ते मी बोलणार चॅनलवर माझ्या, ठीक आहे ना। तर सध्या मला कसं झालं ना, मी पुण्यामध्ये आल्यानंतर ना माझे भरपूर सारे दुश्मन उभे राहिले मला, असं एक प्रकारचं बोलल की लोकांना असा प्रॉब्लेम झालेला आहे ना की पुण्यात का आली, अरे पुणे काय तुमच्या बापाचं आहे काय, हां का आली तुमच्या बापाचं नाही आहे पुणे, समजलं ना। तर माझा निर्णय होता, मला यायचं होतं, मी आले। तुम्ही काय मला खाऊ पिऊ घालत नाही किंवा काय नाही, माझ्या लाईफमध्ये टांग अडवायला, कळलं ना। म्हणजे तुम्हाला सांगते, मला यूट्यूबला नाही मला कोणी कमेंट करत, म्हणजे व्हॉट्सअपला मला किंवा मला फोन करून बोललं जातं आहे मला, तर तो विषय मला सांगायचाच आहे। मी माझ्या मिस्टरांना जेव्हा काही विषय बोलत होते, माझे मिस्टर म्हटले कशाला यूट्यूबला वगैरे नको बोलत जाऊ, पण म्हटलं नाही मी बोलणारच म्हटलं मी,
मी सांगणार म्हटलं, मी सगळ्यांना सांगणार जे माझ्या लाईफमध्ये चालू आहे आता सध्या ते मी सगळ्यांना सांगणार म्हटलं. आणि असं कधीतरी असं वाटतं की उगा मी पुण्यामध्ये आले, तिकडे होते तर मला काही टेन्शन नव्हतं, कुणाचं मला टेन्शन नव्हतं, उगा मी इथं आले मला असं झालेलं आहे. खरं सांगते तुम्हाला, इतकं टेन्शन झालेलं आहे पुण्यात येऊन. त्यात तिकडं ते माझ्या साहिलचं पण टेन्शन झालेलं आहे. साहिलचं माझ्या माहेरचे म्हणजे काय आहे ते स्पष्ट बोलते, माहेरी असं विषय चालला आहे की साहिलला घरात ठेवणारच नाही. साहिलचं काय झालं ना, इतके दिवस त्याची रूम होती, कुठं तो रूममध्ये राहायचा आणि ते काय ते बोर्ड वगैरे कसलं ते काम तो जॉब करायचा. आणि तुम्हाला माहिती आहे साहिलची पहिले खूप छान जॉब होती, परमनंट तो झाला होता CJ मार्केटिंगला. पण साहिलवर केस झाल्यामुळं साहिलची नोकरी गेली. माझा पोरगा काय असं वायफट नाही आहे, तो जॉब करायचा, त्यावेळेस जॉब करायचा, फ्लॅट घेऊन रूम घेऊन राहायचा. पण न कळत काय ते घडल्या काय त्याच्या लाईफमध्ये गोष्टी, तो जेलमध्ये गेला, त्याची नोकरी गेली आणि तो जास्त अजून तो म्हणजे खचून गेला तो. तर मग आता आपल्याला पण काय ना थोडंसं त्याला टाईम द्यायला पाहिजे. होईल, सगळ्या गोष्टी हळूहळू होतात, प्रत्येक गोष्ट लगेचच्या लगेच होत नाही. आता मी इथे पुण्यात पण 1-2 जणांना सांगितलं आहे, माझ्या मुलाच्या म्हणजे रिझ्यूम पाठवला आहे, त्याला जॉब पाहिजे म्हणून. माझ्या गावाला पण माझे जे फ्रेंड सर्कल आहे, माझे जे मित्र कंपनी आहे स्कूलचे, त्यांनाही मी सांगितलं आहे की माझ्या मुलाला जॉब पाहिजे म्हणून. मी बघतेच आहे, असं नाही आहे, काही ना काही करतेच आहे की त्याला थोडासा टाईम लागतो ना. तुम्ही आजच्या आज साहिलला घराच्या बाहेर काढताय, आजच्या आज साहिल तू घराच्या बाहेर निघ, असं होत नाही ना. अरे थोडं थांबावं पण लागतं, घाई गडबड करून चालत नाही. साहिलच्या आईने तुमच्यासाठी काय केलं आहे ना, तो विचार करायचा. मी काय नाही केलं माझ्या माहेरच्यांसाठी, मी काय नाही केलं हां. आणि आज आमच्यावर वेळ आहे तर असं आम्हाला करायचं का? आता मी काही बोलत नाही, मी सांगल तुम्हाला, मी काही गोष्टी सांगल, मी तुम्हाला काही गोष्टी, भरपूर अशा काही गोष्टी आहे त्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगल. ठीक आहे, खूप मोठा 3 मिनटं तर मी बोलले आहे, खूप मोठा पण व्हिडिओ होता. मग तुम्हाला एवढा वेळ तुम्हाला पण टाईम नसतो बोलायला, नाही का? तर मी ठीक आहे, मी पुढचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल की नक्की काय झालं आहे आणि काय साहिलला त्रास होतो आहे, काय प्रॉब्लेम होतो ते सांगाल मी तुम्हाला. ठीक आहे, चला मग येते, बाय.